आजच्या आपल्या गणेश उत्सवात आम्ही आणखी एका खास व्यक्तीला इकडे बोलावलंय. तर ही व्यक्ती जी आहे ना, ती आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहे आणि ते म्हणजे विश्वसुंदरी स्पर्धेत जिंकायचं कसं याच्यावर. चला तर बोलवूया आपल्या पाहुण्यांना. नाना पौंशे. मी नाना पौंशे सध्या विश्वसुंदरी स्पर्धेत भारतीय तरुणींना फारच चांगले दिवस आले आहेत. मी काही प्रोफेशनल मॉडेल नाहीये. माझं कोंबड्यांचं दुकान आहे आणि केटरिंगचा व्यवसाय. मी कोंबड्या ठेवतो, ब्रॉयलर चिकन, अंडी सुद्धा ठेवतो, नॉन फर्टिलाइज. क्या बात आहे. तर ते आपले चिकन विक्रेता महासंघाचे सभासद मला काय म्हणाले की अरे तू इतका हँडसम आहेस, मस्क्युलर आहेस, तुझी फिगर देखील चांगली आहे, तर तू का नाही भाग घेन. शेवटी ते गावठी कोंबडी महासंघाने माझी एंट्रीज दिली, सक्तीने जायला लावलं. ते फेमिना मिस इंडिया स्पर्धा असते तशी मॅस्क्युलिना मिस्टर इंडिया स्पर्धेसाठी मग गेलो थेट आंतरराष्ट्रीय स्पर्धेत. बर. आहे काय तुम्ही मग आता तुमचं ब्रॉयलर चिकनचं जे आहे त्याच महासंघाच्या तुमच्या ह्याने पाठवलं का तुम्हाला? हो, मग त्यांनी माझी एंट्री दिली ना मॅस्क्युलिना मिस्टर इंडिया स्पर्धेसाठी. मग मी गेलो. मग ते सौंदर्य स्पर्धेत आम्हाला प्रश्न विचारतात ना. पण त्याच्या आधी बघा ना, तुमचं जे शरीराचं लवचिकपणा आहे आणि जो मादक स्मित हास्य आहे ना, अहो तुम्ही त्यांनी परीक्षकांची मनं तर जिंकलीच हो. पण काय परीक्षा घेतली हो तुमची? म्हणजे परीक्षा म्हणजे आमची फिगर तर पाहिली जाते. क्या बात आहे. मग शिवाय मजबूत दात आहेत का नाही ते पाहिलं जातं, स्मित हास्य कसं आहे ते पाहिलं जातं. आणि मग ते आमचं सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, आमची आकलन शक्ती आणि आत्मविश्वास याची सुद्धा परीक्षा घेतली जाते. म्हणजे अंतिम फेरीत माझ्या बरोबर म्हणजे एक जर्मन, एक अमेरिकन, एक जमैकन, एक बोस्नियन आणि एक जपानी असे पाच लोक होतो. आणि तो जपानी आणि मी आशियातले फक्त दोघेच होतो. पण त्याची अक्कल कमी पडली अंतिम फेरी. काय सांगता? म्हणजे आता इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी वेगळी आणि सौंदर्य स्पर्धा वेगळी ना. बरोबर आहे. नाही अजून आहे. म्हणजे माझं असं नाव पुकारलं ना त्यांनी, जजेसनी, तेव्हा मग एंट्रीसाठी तेव्हा मी अशी काही एंट्री घेतली की ते जजेस सगळे थक्क झाले मला टवलं पाहून. म्हणजे त्यांनी चक्क तोंडात बोटं घातली आणि फक्त स्वतःचीच नाही, शेजारच्याची सुद्धा. आणि मग मला विचारलं, काय रे बाबा, तुला जर काम दिला तर तू काय करशील? मी तडक उत्तर दिलं. म्हणलं शोषितांचं दुःख दूर करीन आणि अनाथ बालकांसाठी फंड गोळा करीन. ही मॉडेल आन्सर आहे. सौंदर्य स्पर्धेच्या गाईडीमध्ये मिळतात. 5 स्टार हॉटेलमध्ये मुलाखती झाल्या की तिथं द्यायची. त्यांना ते पटलं. मग त्यांनी मला विचारलं, अरे अजून काय करशील? मी थोडासा चिडलो. आणखी म्हणजे काय? मी वणवे कोंबड्या पाळीन, डुकरं पाळीन फ्री रेंजची. तुमच्या बापाचं काय जातं? शेवटचं वाक्य मनात म्हणलं. त्यांना तेही आवडलं. मग ते बायकांच्या ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये कसे प्रश्न असतात ना, मार्मिक प्रश्न. तसे ना त्यांनी मला मार्मिक प्रश्न विचारले. त्या सगळ्या प्रश्नांची मी कॉन्फिडेंटली, आत्मविश्वासाने चुकीची उत्तरं दिली. म्हणजे प्रियांका चोप्राला नाही का त्यांनी विचारलं, काय ग बाई, कुठल्या हयात भारतीय स्त्रीचा तुझ्यावर सर्वाधिक प्रभाव आहे म्हणून, तर तिने काय उत्तर दिलं? ती म्हणाली मदर तेरेसा.
आता मदर तेरेसा ख्रिस्तवासी झालेलं तिला माहितीच नव्हतं. पण जजेस काय म्हणाले? जजेस म्हणाले चुकीचं उत्तर तिने आत्मविश्वासाने दिलं, म्हणून आम्ही तिची निवड केली. पहा, तसंच त्यांनी मलाही विचारलं. मला विचारलं, काय हो, कुठल्या भारतीय चारित्र्य संपन्न नेत्याचा तुमच्यावर सर्वाधिक प्रभाव आहे म्हणून कुणाला तुम्ही आदर्श मानता? मी पण ताडकन उत्तर दिलं. म्हणलं कर्मयोगी जयललिता आणि त्यागमूर्ती लालू प्रसाद यादव. आत्मविश्वास महत्वाचा. बरोबर आहे, बरोबर आहे. तर ते काय आहे, ते स्थिर उभं राहता येत नाही ना मला. काय आहे की कायम ब्युटी कॉन्टेस्ट जिंकल्यापासून ना कॅमेरा काय माझ्यावरच असं वाटतं मला. बर, तर नाना पोंक्षे, अहो आता एवढ्या सततच्या होणाऱ्या स्पर्धांमुळे खूप उत्साहाचं वातावरण आहे, नाही का? आहे म्हणजे काय आहे, म्हणजे काय आहे, आता असं आपल्या भारतीय स्त्रिया एका पाठोपाठ एक अशा स्पर्धा जिंकत चालल्यात. हो ना. म्हणजे आता नवल वाटायचंच राहून गेले हो. खरं. म्हणजे काय आहे, ते मिस वर्ल्ड, मिस नाही मिस वर्ल्ड, मिस युनिवर्स, मग काय मिस एशिया पॅसिफिक, मग काय मिसेस वर्ल्ड, मग काय ते मिस युरोप अटलांटिक, मिस गॅलेक्सी. आणि काय आता म्हणजे असं धरून की जिंकणार आता हो काय ना. म्हणजे आता सुष्मिता सेन, ऐश्वर्या राय, डायना हेडन, दिया मिर्झा, आदिती गोविंदरीकर, म्हणजे आता ती धमालच उडवली. पण आता माझ्यापासून ना पुरुष विजेत्यांची परंपरा सुरू होणार आहे. नक्कीच, हो नक्कीच. मग, पण काही विघ्नसंतोषी लोकांना असं म्हणत असतील की या सगळ्या कॉस्मेटिक इंडस्ट्रीच्या लॉबीच्या टॅक्टिक्स आहेत म्हणून. मोठं मार्केट त्यांना कॅप्चर करायचंय. बर, म्हणू दे, आपल्याला काय. आता माझा तरी सल्ला असा आहे की आता भविष्यकाळ पुरुष लोकांनी सौंदर्य स्पर्धा जिंकायचा आहे. बर, तुम्हाला जेव्हा मुकुट घातला, काय प्रतिक्रिया दिली हो तुम्ही? किती सुंदर. छान होती ना? हो ना, दाखवताय का? हो, म्हणजे माझं नाव पुकारलं ना तेव्हा मी अशी प्रतिक्रिया दिली. हे आश्चर्य. मग रडू, मग हसू, मग हसता हसता रडू आणि रडता रडता हसू, आणि मग काय आनंदाचे डोही आनंद तरंग, नुसता खुळ्यासारखा हसत सुटलो. क्या बात आहे, क्या बात आहे. तर नाना पोंक्षे, मला माहिती आहे तुम्हाला मॉडेलिंगच्या बऱ्याच असाइनमेंट्स आहेत आणि तुम्ही वेळेत वेळ काढून इथे आलात आणि इथल्या सर्व पुरुषांना तुम्ही मार्गदर्शन केलं, ह्याच्यासाठी तुमचे खूप खूप आभार. आता आलात म्हणजे काय, यायलाच हवं. इथं केटरिंग माझंच आहे. हा, बरं मी जातो बरं का. आता ना ते मला ऍड फिल्मचं ते शूटिंग यायचंय, अंडरवेअर बनियनचं. ते गोविंदा पण येणार आहे. तर आता गोविंदा? मी येणार म्हणून नर्वस असेल, तुम्ही येतो बरं का. होईल, येतो. होईल, तोही नर्वस होऊ शकतो. तर मंडळी, तुम्हाला अशा या नाना पोंक्षेंकडनं अजून जर प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर त्यांचा नंबर आमच्याकडनं घेऊन जायला विसरू नका, बरं का. चला तर आपला कार्यक्रम पुढे नेऊयाच.